तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय तुम्हा सगळ्यांना. आणि चला तर आजचा ब्लॉग चालू करूया. निघालोय मी, तुम्हाला सांगायची गरज नाही कुठे निघालोय ते. बाकी चला. अरे बघा कसे आजोबा आपल्या नातवाला घेऊन चाललेत. तसं प्रत्येक आजोबाची इच्छा असते की मी माझ्या नातवाला फिरवावं, खांद्यावर खेळवावं, त्याच्याबरोबर खेळावं. बाकी चला जाऊया आपण ऑफिसला. चलो. का? जास्त यायचे? मी म्हणलं पण. अरे बापरे, कसले काय एवढे? हा. अरे बापरे. हा. ड्राईव्हला बघायचं, ड्राईव्ह कितीचा? हा, ते आहे. दुसऱ्या दिवशी. हा. किती बरं वाटतं? बरं वाटतं म्हटलं. बाहेरच्या गर्दी बसण्यापेक्षा इथे येऊन बसलं चांगलं. नाश्ता करून नाही इथे. करून घ्या ते. बरं नाही ना, लाल बॉट आहे. हा. गिफ्ट. ते ह्याचं आहे. मूर्ती मग आहे पण ना तिथे परत. कोणी? हा ते देवाला. ते कुठे आहे म्हटले? हा. मित्रांनो, मी आज आणलं होतं काहीतरी सरप्राईज जे माझ्या डेस्कवरती ठेवणार होतं. आणि कसं वाटतंय सांगा. आणि चला मित्रांनो, लंच टाईममध्ये जेवलो. आज चणे होते. जेवलो आणि आलो आपल्या स्वामींच्या इथे. मला वाटलं आज ओपन असेल स्वामींचं मग, काल ओपन होतं ना म्हणून. तर मी काय बोललो होतो, कालची कालच्या मॅच बद्दल बोलायचं होतं मला. मी बोलत होतो आपल्या कालच्या मॅच बद्दल. कालची मॅच मित्रांनो एकदम मोटिवेटिव्ह वाली होती, मोटिवेशन करणारी होती. काय माहितीये का, म्हणजे समोर 11 प्लेयर आहेत एक्सपिरियन्स वाले, ज्यांचा एक्सपिरियन्स जवळजवळ मला वाटतं एक 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल. कॅप्टन आहे, ऑलराऊंडर, नंबर 1 ऑलराऊंडर आहे, नंबर 1 बॉलर आहे आणि नंबर 1 कॅप्टन पण आहे. रोहित शर्मा होता भावांनो, रेड बोल्ट होता, बुमराह होता, हार्दिक पांड्या होता. पण या सगळ्यांना ज्यांच्या एक्सपिरियन्स वरती नाचवणारा एक मुलगा होता भावांनो, ज्याच्याकडे फक्त मला वाटतंय एक IPL सीझनचा एक्सपिरियन्स आहे. वैभव सूर्यवंशी भावाने फुल मचवली कालची मॅच. म्हणजे बोलतात ना, स्वतःवरती विश्वास वाटेल ना भावांनो, काही करू शकतो माणूस. त्याला माहिती आहे की मी जिथे उभा राहिलो ना ते किती इम्पॉर्टंट आहे, आणि मी उभा राहिलो तर समोर कोण टिकू नाही शकत आहे. हा त्याचा कॉन्फिडन्स आहे, स्वतःवर विश्वास आहे. कारण तो ज्या बॉलला विकेट झाला ना, त्या बॉलवर त्याची विकेट गेली, त्याच्यावरती तो 3-4 वेळा खेळला. तो एकदाच नाही खेळला, तो विकेट गेला, तो रिपीट जाऊन 3-4 वेळा तो शॉट खेळला, तो बॉल खेळला आणि ते रिवाईज केले, त्याच्यामधून शिकला तो. आणि त्याला माहिती आहे त्याचं जे विकेट आहे ते किती इम्पॉर्टंट आहे. समजतं आहे आता स्वतःवरती कॉन्फिडन्स हवा पाहतो. बाकी चला, आपल्याला पण आहे थोडा कॉन्फिडन्स. भेटूया थोड्या वेळाने ऑफिसला. सिला नहीं अभी ना जाओ छोड़कर. मित्रांनो, फॉर्मल्स कसे वाटतायत लवकरात लवकर सांगा. आणि बाकी चला, मी पोचलेलो घरी. भेटूया थोड्या वेळाने. फ्रेश होतो, दिवस एकदम छान गेलेला आहे. भेटूया थोड्या वेळाने. आणि सांगायचं तुम्हाला म्हणजे कालच्या मॅचबद्दल. तर मित्रांनो, खूप दिवसाने सँडविच घेऊन आलेलो आहे. आणि काय मला बोलायचं होतं ते म्हणजे मॅचबद्दल. पण मॅचबद्दल मी दुपारी बोललेलो आहे. आणि दुसरं म्हणजे आपला समय रैना भावांनो, आजपर्यंत आपण त्याला फक्त असंच बघितलं आहे की चिल भाई, एकदम हां चल ठीक आहे, हां चल, असंच बघितलं एकदम. आणि हसत
चलो बाय हा ये ते. आणि कालचा एक त्याचा पॉडकास्ट झाला, एक मीटअप झाला, काहीतरी झालं त्याच्यामध्ये भावानी तो एवढा एक्सप्रेस झाला की मला ते हे आठवलं की लोक बोलतात ना की बॉईज डझंट क्राय. ठीक आहे, म्हणजे माणसं नाही, बॉईज कधी रडत नाही. तर मित्रांनो रडतात भावांनो, विचारणार पाहिजे. आणि त्यांनी त्याच्यामध्ये त्याची स्टोरी सांगितली, द इंडिया गॉट लेटेंडवाली. त्याचा जेव्हा शो बंद झाला होता, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि त्याच्यामध्ये ना खूप साऱ्या लोकांमुळे म्हणजे लोकांना त्रास झाला होता. बलराम, त्याचा मित्र, बेस्ट फ्रेंड अपूर्वा, असे खूप सारे लोक होते. आणि या सगळ्यामध्ये ना त्या सगळ्यांची काहीच चुकी नव्हती, म्हणजे चुकी कोणाचीच नव्हती. इट जस्ट अ पार्ट ऑफ शो. आणि या सगळ्यामध्ये आहे ना काल त्याला हे प्रश्न म्हणजे स्वतः त्यानेच सांगितलं, माझं त्याच्या जेवढ्या मनात होतं तेवढं सगळं सांगितलं. त्याच्यामध्ये त्याने त्यावेळेसचे सीन सांगितले जेव्हा त्याचा शो बंद झाला आणि सगळं चाललं होतं, म्हणजे सगळ्यांना जेलमध्ये घेऊन जात होते, पोलीस येत होते सगळ्यांच्या घरी, त्याचे जे फ्रेंड्स होते बलराम वगैरे. आणि त्याच्यामध्ये ना भावांनो त्यांनी भलेही पैसा नसेल कमवला जास्त, पण त्याने मित्र कमवला बलरामसारखा. आणि त्याच्या आईचा फोन आला होता तेव्हा, जेव्हा तो त्याच्या बलरामच्या मित्राच्या घरी गेला होता, बलरामच्या घरी गेला होता. तिथे त्याचे पप्पा बलरामचे पोलीस इन्स्पेक्टरच्या म्हणजे पाया पडत होते की आमचं काहीच नाही याच्यामध्ये, आम्हाला सोडा म्हणून. ते बघून भावांनो त्याला रडायला आलं. त्याच्यानंतर त्याच्या आईचा फोन आला आणि त्याने आईला काही समजू न देणे, म्हणजे मी काही स्ट्रेसमध्ये नाही आहे, मी एकदम फ्रीमध्ये आहे असं त्याने दाखवलं. पण त्याने फोन ठेवला आणि लगेच 2 मिनटात आईचा फोन आला त्याच्या मित्राला बलरामला की बाबा समय रैनाचं हे ठेव म्हणून, लक्ष ठेव त्याच्यावर, त्याची हालत बरोबर नाही आहे. तर मग म्हणजे हे सगळं ऐकून मला पण रडलं आलं काल, मी जे ऐकलं सगळं. ह्याच्यामध्ये आहे ना म्हणजे माणसं रडत नाही, मुलं रडत नाही, किंवा मेन्स डझंट क्राईज हे जे वर्ड आहे ना हे साबित झालेलं मित्रांनो. काल आपण त्याला रडताना बघितलं. आणि एक असतं ना, आईपासून आपण काही लपवू नाही शकत. आई हे मनातलं ओळखते, भलेही तुम्ही तिच्या समोर असा नको, तिच्या आपल्या एका आवाजावर ती ओळखू शकते की माझा मुलगा कोणत्या परिस्थितीत आहे आणि काय विचार करतो आहे, काय त्याच्या जीवावर बीततं आहे म्हणून. तर सांगायचं एवढंच की स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी जर का घरच्यांचा सपोर्ट असेल, आईचा सपोर्ट असेल, बाबांचा सपोर्ट असेल तर तुम्ही काहीही करू शकता. जसं मी दुपारी पण बोललो वैभव सूर्यवंशीचं. मित्रांनो घरच्यांचा सपोर्ट असेल, स्वतःवर विश्वास असेल तर काहीही करू शकता तुम्ही. बाकी चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, गुड नाईट आणि नाश्ता करायला या. जय शिव.